विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून आता पुन्हा एकदा नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचं पत्र जे आहे ते ठाकरे गटाला पत्र दिलं गेल्याचं तर कळतंय। विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाने पत्र दिलेलं आहे। चर्चा न करता नाव दिल्यानं आता काँग्रेस नाराज झाल्याचं कळतंय। खरं तर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता ठरवला जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि आज पहिला दिवस आहे। अशातच आता ठाकरे गटानं जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय। हे एकंदरीतच इतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना न सांगता दिल्यामुळे काँग्रेस जे आहे ते नाराज असल्याचं कळतंय। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल? काँग्रेसमध्ये नाराजी दिसतीये कारण ठाकरे गटानं कुणाशी चर्चा न करता थेट पत्र दिल्याचं कळतंय। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे। काँग्रेसचे काही आमदार जे आहेत त्यांनी ठाकरे गटावरती नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र लिहिलेलं आहे आणि याचमुळे कुठेतरी नाराजी आमच्यासोबत कोणतीही चर्चा न करता त्यांनी थेट पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसची नाराजी पसरली आहे। जर का शिवसेना आमच्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर विरोधी पक्ष नेते पदासाठी नाव देणार असेल तर विधान परिषदेसाठी देखील काँग्रेस पक्ष नाव थेट जाहीर करेल असं देखील काँग्रेसच्या काही आमदारांचं म्हणणं आहे। ही माहिती जी आहे ती सूत्रांकडून आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। विधानसभा विरोधी पक्ष नेते पदापासून जर का शिवसेना ठाकरे गट थेट पत्र विधानसभा अध्यक्षांना देत असेल तर आम्ही देखील विधान परिषदेसाठी थेट नाव जाहीर करू अशी जी आता। अच्छा, तर सूरज, आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये अगदी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसात नाराजी झाल्याचं दिसतंय आणि कारण ठरतंय ते विरोधी पक्षनेता। नेमकं कुणाची निवड केली जाणार पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।